अजून वडगावकरांना शुद्ध पाणी भेटलं नाहीये. जलशुद्धीकरण केंद्र शुद्ध पाण्याचा अजून एवढी मोठी आपली तहसील आहे, एवढा मोठा आपल्याला महसूल कर मिळतो, पण एक प्रश्न अजून राहिलेला आहे. पण आम्ही परत भाजपचा आमदार अप्पा बेगडे यांना आम्ही बनवणार परत, किती काही होऊ द्या, पण आम्ही ताकद लावणार आणि भाजपचा आमदार बनवणार आम्ही. काय जरांगे हा सगळ्या जनतेची भांडणं लावायला लागला. आपल्याला 10% दिलंय ना मराठ्यांना, मी सुद्धा मराठीचे, घ्या ना. हा ओबीसीतून नको, कुणाचंच नको ना, आपल्याला सरकारने दिलंय, मायबाप सरकारने आपल्याला दिलंय आरक्षण. भयो आमदार कामाचा आहे का? नमस्कार, मी विजया वामन. आमदार कामाचा आहे का या सिरीज अंतर्गत आज आपण मावळमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणच्या लोकांच्या समस्या काय आहे, 5 वर्षांमध्ये आमदारांसोबत संपर्क होतो की नाही, अडीनडीच्या काळात आमदार अवेलेबल होतात का, निवडणुकीच्या प्रचाराला दिसल्यानंतर थेट 5 वर्षांनीच निवडणुकीच्या प्रचाराला आमदार दिसतात का, असे अनेक प्रश्न आपण या सिरीज अंतर्गत समजून घेत आहे. वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आज आपण मावळमध्ये पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणच्या लोकांच्या नेमकी समस्या आहेत की नाही. 5 वर्ष आमदारांनी एकदा संधी मागितलेली होती, आता दुसऱ्यांदा आमदारांना संधी द्यायची की नाही हे मावळकर ठरवणार असल्या कारणानं नेमकी मावळकरांना काय वाटतंय ते समजून घेणं गरजेचं आहे. चला तर आपण येथील नागरिकांना काही प्रश्न करूया. सिरीज करतोय वेगवेगळ्या मतदारसंघात, आमदार कामाचा आहे की नाही, मग काय सांगता, आमदार कामाचा आहे की नाही? आमचं हे बोलणार आता तुम्ही तर सांगा, तुमचे पण आमदार आहेत. नाही नाही, आमचे आमदार आहे, चालू आहे का? हां चालू आहे तो. आमचे आमदार आहे, पण आता कामाचे आमदार म्हणजे कसे आहेत, आम्ही स्थानिक लेवलवर हे कार्यकर्ते यांना माहिती जास्त आमच्यापेक्षा कोणते आमदार कोणत्या कामाचे. नाही, आमदार कामाचे तर नाही जसे, त्यांचं काम कमी पण ते जास्त बोलतात आणि 20% जास्त आहे म्हणायचं. हा शोबाजी जास्त आहे त्यांचा, मीडिया जास्त आहे आणि 20% जास्त आहे त्यांचे चालू. आणि महायुतीला जागा सुटणार आणि महायुतीमधून रवींद्र अप्पा बेगडे आमदार होणार हे 100%. हा आम्ही बदल करणार आणि रवींद्र अप्पा बेगडे आमदार करणार. आम्ही 5 वर्ष भाजपची सत्ता होती, पण चुकून आमची भाजपची सत्ता गेली, पण आम्ही परत भाजपचा आमदार अप्पा बेगडे यांना आम्ही बनवणार परत, किती काही होऊ द्या, पण आम्ही ताकद लावणार आणि भाजपचा आमदार बनवणार आम्ही. बाळा बेगडे पण आहेत भाजपमधून इच्छुक. हा बाळा बेगडे पण इच्छुक आहे ना, म्हणजे बाळा बेगडे असेल तर आम्ही बाळा बेगडेंना निवडून आणणार. ते दोघं ठरवतील कुणला थांबायचं कुणला काय करायचं. मग देवेंद्र फडणवीस जर तिकीट कुणला देतील त्यांचं आम्ही काम करणार. बाळा बेगडेंना जर तिकीट दिलं तर बाळा बेगडेंचं काम करणार, रवी अप्पाला दिलं तर रवी अप्पाचं काम करणार. असं नाही की बाबा आम्हाला रवी अप्पाच पाहिजे किंवा बाळा बेगडेच पाहिजे, असं काही नाही. जे देवेंद्र फडणवीस जे भाजपला तिकीट देतील तर आम्ही लढणार, आणि जरी तिकीट नाही दिलं तरी आम्ही अपक्ष लढणार, म्हणजे लढणार 100%. 100%. फक्त सुनीलांना शेळके नकोय. नाही, आम्ही त्यांना विरोधच करणार ना 100%. आमचा विरोधच आहे ना भाजपचा. आम्ही जर काही झालं तरी आमचं भाजपचं सीट आम्ही लढवणार. तिकीट जर नाही मिळलं तरी अपक्ष आम्ही लढणार आणि विजय होऊन दाखवणार आम्ही. बरं, सुनीलांना शेळकेंना विरोध आहे का अजित पवारांनाच विरोध आहे? नाही नाही, आमचा अजितदादा पवारांना, आम्हाला सुनील अण्णाला आमचा विरोध आहे. बरं बरं. हा हा, अजितदादा काय आमचे, आम्ही छोटे कार्यकर्ते, आमचं अजितदादा मोठे नेते, आम्ही त्यांचं आमची लायकी नाही. ते सत्तेत आहेत त्याच्यामुळे विचारलं की नेमकं सत्तेत आल्यामुळं. नाही नाही, अजितदादांना विरोध नाही आमचा अजित आपलं सुनील अण्णाला आमचा विरोध आहे, बाकी काय नाही. त्यांनी आम्हाला भाजपवाल्यांना बराच त्रास दिला त्यांनी ना, त्यामुळे आम्ही त्यांचं काम करू शकत नाही आणि आम्ही आमचा उमेदवार उभा करणार 100%. आणि आमचा त्या दिवशी आता मेळावा झाला त्याच्यामध्ये आमचं भाजपचं ठराव झालेला आहे की किती केलं तरी भाजप जागा लढणार जागा. हा, ती एक बातमी खरं आम्ही ऐकली की काही झालं तरी मावळमधील भाजपचे पदाधिकारी सुनीलांना शेळकेंचं काम करणार नाहीत. हे फक्त मावळमध्ये ठरवलंय का सगळीकडेच ठरवलंय? नाही नाही, आम्ही आमच्या मावळमध्ये ठरवलं, बाकीच्यांचं नाही आम्हाला माहिती काय. कारण आम्ही बातमी ऐकली म्हणून आम्ही. हा बरोबर आहे ना, तशी ठरली की बाबा आम्ही किती केलं तरी आम्ही भाजपची सीट लढवणार, आम्ही सुनील अण्णाचं काम करणार नाहीये. कारण काय आलं, सुनील अण्णाचं काम आहे चांगलं, पण त्यांनी आमची भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना आम्हाला लय त्रास दिला त्यांनी, त्यामुळे आम्ही त्यांचं काम नाही करू शकत आमचं. त्यांनी ते आता थोडंसं काही बोलत नाही, पण पहिले 1-4 वर्षांमध्ये ते भाजपवरती त्यांनी बरेचसे टीका केली आमच्या मोठ्या नेत्यांवरती वगैरे, पण आता ते 2-3 महिने आलं काही जास्त बोलत नाही. म्हणजे आता महायुतीमध्ये आल्यापासून निवडणुका लागल्या म्हणून नमलेत का महायुतीत म्हणून नमलेत? नाही नाही, महायुतीमध्ये झाल्या म्हणून नमलेत आणि निवडणुका लागल्यात म्हणून पण ते नमलेत ते जास्त आता. हा. बरं, काय सांगतात सुनीलांना शेळके आमदार म्हणून पास की नापास? मला नाही बोलताय. सगळ्यात महत्त्वाचं, राजकारणात एवढा मोठा खेळ झालाय तर कोणत्याही आमदारावर कोणत्याही पुढाऱ्यावर कुणीही विश्वास ठेवण्याची लायकी राहिलेली नाहीये. त्यामुळे आता हाच एक प्रश्न आहे की कोणतेही आमदार असू द्या, ही जी खिचडी चाललेली आहे ना मार्केटमध्ये, ही खिचडी थांबवावी एवढंच आमचं अपेक्षा आहे, बाकी काही नाही. सुनील अण्णा येऊ नाही तर बेगडे येऊ नाही तर अजून कुणी येऊ,
म्हणजे काँग्रेस येऊ नये तर बीजेपी येऊ, फक्त ही खिचडी थांबवा बस. पुढे जाऊन हे परत एक होतील ना याची गॅरंटीच नाहीये. तेच सांगतो, ही खिचडी थांबवा बस, बाकी काही नाही. बरं, हे आमदार कामाचं आहे की नाही सुनील अण्णा शेळके? आतापर्यंत कोणते आमदार कामाचे येतात? हे आमदार म्हणायचे आम्ही का? आतापर्यंत कोणते आमदार कामाचे? आजपर्यंत जो कार्यकर्ता, ज्या गावचा कार्यकर्ता त्या आमदारपर्यंत पोहोचतो त्याचे काम होतात. जो कार्यकर्ता पोहोचत नाही त्या गावचं काम होत नाही. त्यामुळे कोणत्याही आमदाराला नावं ठेवणं पण बरोबर नाही आणि केलं म्हणून चांगलं हे पण सांगण्यात काय अर्थ नाही. तर आमदारांच्या जीवावर फक्त कार्यकर्ते मोठे होऊ शकतात, सर्वसामान्य लोक होतात की नाही हे सांगणं थोडंसं कठीण आहे. म्हणजे त्यांच्या प्रतिक्रियेतून तसं ऐकायला भेटलं. आपण वेगवेगळ्या लोकांसोबत चर्चा करत आहोत. आपली सिरीजच अशी आहे की आमदार कामाचा आहे की नाही. 5 वर्ष ताडीनडीच्या काळात आमदार संपर्कात येतात का? काही तुम्हाला तुमचे प्रश्न असतील ते थेट आमदारांपर्यंत मांडता येतात का? या गोष्टी सर्वसामान्य लोकांकडून चांगल्या समजू शकतात ना की कार्यकर्त्यांकडून. तर आज आपण मावळ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. आमदार कामाचा आहे की नाही हे समजून घेण्यासाठी आपण या अगोदर सुद्धा एक सिरीज केलेली होती. मात्र लोकांचं मत असं आलं की तुम्ही एकच बाजू जी आहे ती एकच बाजू चालवली. तुम्ही दुसरी बाजू म्हणजे भाजपकडून जे बाळा भेगडे किंवा इतर काही मंडळी इच्छुक आहेत त्यांची बाजू जाणून घेतली नाही. त्यांचीच बाजू जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या मागे पाहू शकता भारतीय जनता पार्टी मावळ तालुका मुख्यालय किसनराव भिवाजी हिंगे सभागृह या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. पण आता त्यांच्या सभागृहाला लॉक आहे. आता तुम्हीच सांगा यावरती काय करायचं. पण तरी सुद्धा आम्ही प्रयत्नात हेच असू की वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या. त्यामुळे आत्ता आम्ही इथे आलेलो आहोत आणखी मावळमध्ये. आत्ता आम्ही वडगाव मावळ या ठिकाणी आहोत. लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतच राहणार आहोत. मात्र आम्ही जेन्युइन प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो, पण इथे लोकच नाहीत. सरळ प्रश्न असा आहे की आमदार कामाचा आहे का? सुनील अण्णा शेळकेंनी फक्त मला एकदा संधी द्या असं म्हटलेलं होतं. 5 वर्ष तुम्ही त्यांना संधी दिली आहे. आता दुसरी संधी द्यायची की नाही हे मतदार म्हणून तुम्ही ठरवणार आहे. काय सांगणार सुनील अण्णा शेळकेंना दुसरी संधी द्यायची की नाही द्यायची? हॅलो, माझं नाव सतीश स्वपन जांभूळकर. मी मावळ विधानसभेमधला मतदार आहे. आज या ठिकाणी 5 वर्ष आपले सुनील अण्णा शेळके आमदार राहिलेले आहेत. सुनील अण्णा शेळकेंचं तसं पाहिलं तर काम भरपूर म्हणजे प्रगती ह्याच्यावर नेलेलं आहे. जी कामं अडकून पडली होती पूर्वी 10 वर्षापूर्वी ते झपाट्याने त्याचा निपटारा त्यांनी केलेला आहे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे कसं, आता वडगाव मावळ हे तालुक्याचं गाव असल्यामुळे जवळजवळ पूर्ण पंचक्रोशीचा संपर्क तालुक्याच्या गावाशी. इथं तहसील कार्यालय, लोकांचे जे काही सरकारी कामं असतील ते कामानिमित्त गावोगावची लोक इकडं येतात आहे. तर त्यांचे जे काही दाखले वगैरे असतील, शाळेच्या मुलांसाठी तुमच्या नागरी सुविधा केंद्राच्या मार्फत जे असतील दाखले बनवायचे काम, उत्पन्नाचे दाखले असतील, आणखी काही डोमेसाईल दाखले असतील, तर त्याच्यासाठी सुनील अण्णा शेळके यांनी तिथं एकतर त्याचे काम चालू आहे. म्हणजे बांधकाम जे होतं ना जुनं सगळं बांधकाम पाडलेलं आहे. त्याच्या ती काम चालू असल्यामुळे जागाचा अभाव, त्यामुळे इकडे तिकडे इतर असतं त्यांनी त्याची नियोजन व्यवस्थित केलेलं आहे. आणि त्यांच्या मार्फत इथं ते रेस्ट हाऊसमध्ये एक कार्यक्रम घेतात ते स्वतःच्या खर्चाने आणि तिथं लोकांच्या समस्या सोडवतात ते. मला शॉर्टकट मध्ये फक्त एवढं सांगा, तुमचा आमदार कामाचा आहे की नाही? आहे ना, कामाचा आहे ना भरपूर. बरं, 5 वर्ष संधी मागितली होती, दुसरी संधी त्यांना द्यायची की नाही? आता दुसरी संधी द्यायला आता माझ्या एकाच्या ह्याच्यावर नाही. मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं? आम्ही असे 100 लोकांना विचारणार आहे. नाही, संधी तर द्यायलाच पाहिजे. तर मावळ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना नेमकं या ठिकाणी लढती, संभाव्य लढती कशा असू शकतात, या ठिकाणी प्रबळ असे उमेदवार कोण मैदानात असू शकतात आणि बापू भेगडे, रवी भेगडे किंवा बाळा भेगडे यांच्यापैकी नेमकी सुनील अण्णा शेळके यांच्या विरोधात कोण मैदानात येऊ शकतं हे समजून घेण्यासाठी आपण मावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सुराणा सर यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. एकंदरीत जर मावळचं गणित जर बघितलं तर विरोधामध्ये 3 जण आहेत. बाळा भेगडे आहेत, बापूसाहेब भेगडे आहेत, रवी भेगडे आहेत. काय वाटतं प्रभावी उमेदवार कोण असू शकतो? आता या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 2019ची पुनरावृत्ती परत होणार. शेळके विरुद्ध भेगडेच होणार. पण ह्या 3 भेगड्यांपैकी कोण भेगडे असेल हे आज तरी सांगू शकत नाही. कारण बापू भेगडेंनी गेल्या 6 महिन्यापासून त्यांनी मावळ तालुक्यात दौरा सुरू केला आहे. पण विद्यमान आमदार सुनील शेळके यांचं काम पाहता आणि वरिष्ठांबरोबर संबंध असता
त्यांना मावळमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बापू बेगडे आपली कुठली भूमिका घेतात, रवी बेगडे कुठली भूमिका घेतात, का सगळे मिळून सुनील शेळके विरुद्ध एक उमेदवार उभा करतात, येणाऱ्या काही काळात ते आपल्याला दिसून येईल. बरं, मूळ म्हणजे बाळा भेगडे भाजपकडं, आता बापू भेगडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत, बरोबर, अजित पवार गटात, आणि रवी भेगडेंचा तर समजा लगेच काही विषयच नाही. मग अशामध्ये नेमकं बापू भेगडे कोणत्या चिन्हावर पुढे येऊ शकतात? कारण अजित पवार गटात तर ऑलरेडी सुनील अण्णा शेळके दावेदार आहेत, मग बापू भेगडेंचं काय होणार? आता बापू बेगड्यांचा प्रयत्न हा चालू आहे की विधान परिषदेचं एक सीट मावळला द्यावा सुनील शेळके किंवा बापू बेगडे यांना, आणि काही कार्यकर्ते याबाबत अजित पवारची भेट घेऊन अशी मागणी केलेली आहे. दोघांपैकी एकाला जर दिलं तर हा मावळ मतदारसंघाचा वाद मिटेल, ह्यासाठी अजितदादाची भेटसुद्धा घेऊन आलेली आहेत. पण राज्यात महायुती शासनाची आघाडी आहे, महायुती सरकारची आघाडी आहे. लोकसभेच्या निवडणुकीला श्रीरंग बारणे यांचं आमदार सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांनी काम केलेलं आहे. आणि भाजपमध्ये एक आपण जर पाहिलं तर गल्लीचा आदेश दिल्लीत चालत नाही. इथं जरी 3 भेगड्यांनी जरी 2 भेगड्यांनी जरी सांगितलं की मी कुठल्या परिस्थितीत उभा राहणार, पण वर जर महायुती आहे आणि महायुतीचं 90% आमदार स्थान चालू आमदारांना आता उमेदवारी देणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे. भाजपच्या कोर कमिटीची दिल्ली येथे बैठक नुकतीच झाली. त्या बैठकीत पण असं ठरलं की वेगळं भूमिका आपल्याला घ्यायची नाही, महायुती म्हणूनच विधानसभेच्या निवडणुकी लढवायच्या आहेत. तुम्ही म्हटले की श्रीरंग बारणेंचं सुद्धा सुनील अण्णा शेळकेंनी काम केलं, पण तुम्ही जर बघितलं असन लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेच श्रीरंग बारणे म्हटले की अजित पवार गटाने आमचं काम केलं नाही. त्यांचा थेट रोख सुनील अण्णा शेळकेंवरती होता की नाही. त्यांनी मी ऐकलं बारणेंचं वाक्य. बारणे म्हणले सुनील शेळके यांनी स्वतः काम केलंय पण काही कार्यकर्त्यांनी काम केलं नाही, असा रोज त्यांचा होता. आता त्यात काही भाजपची पण होते, काही राष्ट्रवादीची होते, संमिश्र वातावरण त्यावेळेस होतं. तर आता ह्या आगामी निवडणुकीत महायुती राहणारच. त्याच्यामुळं आज जरी रवी बेगडेंनी दावा केला असेल, पण रवी बेगड्यांना एकच पर्याय आहे, सुनील शेळकेंना महायुतीची उमेदवारी जाहीरनंतर एकतर शरद पवार गटात जाणे, नाहीतर एकतर अपक्ष राहणे. बापू बेगड्यांचं पण तीच परिस्थिती आहे. सुनील शेळकेला उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे, हे जग जाहीर आहे. सुनील शेळकेंना गेल्या 30 वर्षापासून भाजपचा बालकिल्ला असलेला मावळ मतदारसंघ, शरद पवार आणि अजित पवारांनी हजारो बैठका घेतल्या की मावळ मतदारसंघ आपल्या ताब्यात यावा. अनेकांची भांडणं मिटवली, राग रोग, तरी पण ते सक्सेस झालं नाही. शेवट सुनील अण्णा शेळकेंना भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे अजित पवार गटाने त्यांना लगेच उचलून उमेदवारी जाहीर केली आणि मावळ मतदारसंघ भाजपचा बालकिल्ला तोडण्यामध्ये सुनील शेळके यशस्वी झाले. तसे पाहिले तर सुनील शेळके हे पूर्वीपासून हाडाचे भाजपचे कार्यकर्ते. राजकारणात काही होऊ शकतं. आता मी मागाशीच म्हणलो की गल्लीचा आदेश दिल्लीत चालत नाही भाजपचा. उद्या वरिष्ठांनी काय झालं आणि मावळ मतदारसंघ हा वरिष्ठांनी जर सुनील शेळकेलाच भाजप म्हणून उमेदवारी जाहीर केली तर बेगडे काय करणार? आणि एक अजून प्रश्न असा तयार होतो की काल परवाच आम्ही बातम्या बघितल्या की मावळमधील भाजपने सांगितले की आम्ही सुनील अण्णा शेळकेंचं काम करणार नाही. त्यावर सुनील अण्णा शेळकेंनी प्रतिक्रिया दिली तर मग आम्ही हे भोसरी चिंचवड पुणेमध्ये केलं तर चालेल का? तर मग काय होऊ शकतं? आता लोकसभा इलेक्शनला बाळा बेगडे आणि सुनील शेळकेंनी यांनी सुद्धा सुरुवातीला जाहीर केलं होतं की जर बारण्यांना उमेदवारी दिली तर आम्ही काम करणार नाही. पण वरिष्ठांचा आदेश असल्यामुळे त्यांना काम करायचं. आणि याबाबत स्वतः पत्रकार परिषद बाळा बेगडे यांना मी स्वतः प्रश्न विचारला होता. लोकसभेचा तुम्ही असंच म्हटला होता आणि विधानसभेला जर वरती युती झाली तर तुम्ही काय करणार? शेवट त्यांनी सांगितलं की मला एक पाऊल मागं यायला लागेल आणि पक्षाचा आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे. बरं बरं. मग एकंदरीत काय वाटतं, इथं लढत दुहेरी होईल की तिहेरी होईल? इथं मावळ मतदारसंघात आता जरी बापू बेगडे, रवी बेगडे, बाळा बेगडे इच्छुक असले आणि इकडे फक्त सुनील शेळके आहे, तर महाविकास आघाडी आणि सगळे आत्ताचे इच्छुक उमेदवार मिळून सुनील शेळके विरुद्ध एकच उमेदवार देतील असा अंदाज आहे आणि दुहेरीच लढत होणार या मतदारसंघात. बरं, इथे मराठा मतदार किती येतं काही सांगता येईल? नाही, तसं नाही सांगता यायचं. बरं, मग ते बाळा भेगडेंना जे मराठा आरक्षणाबाबत त्यांनी काल स्टेटमेंट केलं त्याचा काही फटका मावळमध्ये बसू शकतो?
थोडाफार बसू शकतो ना, बसू शकतो मतदार त्या वाक्यामुळं बसू शकतो, फटका बसू शकतो त्यांना. बरं, 5 वर्षात सुनील अण्णा शेळकेंचं काम तुम्ही बघितलं, एक पत्रकार म्हणून बघितले, त्यांच्या ड्रॉबॅक्स पण तुम्हाला माहिती आहेत, चांगल्या जमेच्या बाजू पण तुम्हाला माहिती आहे, पण काय वाटतं मावळमध्ये कल सध्याचा काय दिसतोय? म्हणजे सध्या आहे बघा, आता गेल्या मला 30-35 वर्ष झाली पत्रकारितेत. 35 वर्षात मी सगळ्या आमदारांची कामं बघितलीत, पण सुनील शेळकेंनी 4.5-5 वर्षात जवळजवळ 2400 कोटी रुपये निधी आणून आज मावळसारख्या ठिकाणी प्रशासकीय इमारत, खाण्याचं आरोग्य दवाखाना, लोणावळ्याला दवाखाना, तळेगाव जी ठोस कामं जी होती, आज मावळ तालुक्याचं मुख्य ठिकाण असून इथं बसायला अधिकाऱ्यांना जागा नव्हती. प्रशासकीय इतकी मोठी इमारत बांधली की सगळ्या खात्याचे सगळे अधिकारी एका ठिकाणी बसतील. कामाच्या बाबतीत त्यांचे वरिष्ठ पातळीवर संबंध चांगले असल्यामुळे मध्ये सुप्रिया सुळेंनी पण त्यांच्यावर आरोप केला की सुनील शेळकेंना जास्त निधी दिला जातो. ते त्याचं एक हे आहे, पण मावळ त्यांनी आतापर्यंत 30 वर्षात ज्या आमदारांनी म्हणावा असा विकास केला नाही तो सुनील शेळके यांनी केला आहे, हे नाकारता येत नाही. आता आम्ही जी सिरीज राबवतोय ती आहे आमदार कामाचा आहे का. तुमचे आमदार आहे सुनील अण्णा शेळके, आमदार कामाचा आहे की नाही? आहे. ते म्हटले होते की 5 वर्ष म्हणजे मला फक्त एकदा संधी द्या. एकदा संधी दिली, दुसरी संधी पुन्हा तुम्ही त्यांना देणार आहेत की नाही? देणार. बरं, सध्या सत्तेमध्ये कोणकोणते पक्ष आहेत सांगता येतील का? नाही येणार सांगता. अजित पवार, एकनाथ शिंदे, भाजप, देवेंद्र फडणवीस सगळे सोबत येतं, सरकार आहे त्यांचं. बरोबर. बरं, ठीक आहे. तुमच्या इथे येताना आम्ही वेगवेगळे बोर्ड बघितले, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, ह्या योजनेबाबत तुम्हाला काय वाटते? चांगली योजना आहे? योजना चांगली आहे, पण ती अंमलात आणली पाहिजे. बरं, अंमलात येईल असं वाटत नाहीये का? अंमलात नाही ना, अंमलात यायला पाहिजे असं मत आहे. बरं, आत्ताचा एक साधा आणि सिंपल प्रश्न असा की 5 वर्षात सुनील अण्णा शेळके आमदार म्हणून पास की नापास? पास. काय सांगाल, 5 वर्षात सुनील अण्णा शेळके आमदार म्हणून पास की नापास? नाही, काही सांगू नाही शकत, कारण अजून बाकी प्रश्न भरपूर बाकी आहे वडगावचे. अजून वडगावकरांना शुद्ध पाणी भेटलं नाही आहे. जलशुद्धीकरण केंद्र, शुद्ध पाण्याचा अजून एवढी मोठी आपली तहसील आहे, एवढा मोठा आपल्याला महसूल कर मिळतो, पण एक प्रश्न अजून राहिलेला आहे, तो महत्वाचा प्रश्न आहे, मूलभूत प्रश्न आहे, ते म्हणजे पाणी, शुद्ध पाणी. बाकी सगळ्या गोष्टी केल्यात, पण शुद्ध पाणी अजूनही आपला प्रश्न राहिलेला आहे, तो प्रश्न सॉल्व्ह व्हायला पाहिजे. सुनील अण्णा शेळकेंचा निवडणुकीपूर्वी शब्द होता महिलांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उतरवणार. काय वाटतं? हंडा उतरवला, पण शुद्ध पाणी मिळायला पाहिजे ना. आता ते पाणी आता तुम्ही बघू शकता, कुठे नळ असेल तर तुम्ही बघा, संध्याकाळी 5-6 वाजता पाणी असते. शुद्ध पाणी फक्त एवढा एक प्रश्न राहिलेला आहे, बाकी प्रश्न चालू आहे. सुनील अण्णा शेळके, जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत असेल तर लोकांचं म्हणणं आहे सगळी कामं केली, मग पाण्याचा प्रश्न मागे का ठेवला? आमदार म्हणून 5 वर्षामध्ये तुम्ही काय कामं केली, त्याच्यात पाण्याचा प्रश्न तुमचा राहिलेला आहे, काय सांगाल काका? बरं, ठीक आहे, जाऊ द्या. मला एवढं सांगा, आमदार कोण आहे तुमचे? सुनील शेळके. बरं, ते म्हटले होते मला फक्त एकदा संधी द्या. एकदा संधी दिली, दुसरी संधी दिली पाहिजे की नाही? काय आता ते बघतील ना, पक्षाचे वाले बघते, आपल्याला काय सांगता येईल गरीबाला? बरं, गरीबांना सांगता येणार नाही. गरिबांसाठी काही केलंय का नाही? मग नाही केलं ना. केलं का? नाही, बाळा वेगळे नाही केलं, त्यांनी केलं. बरं. मग बाळा वेगळे पण आता म्हणतात मी सांगली पॅटर्न रन करेन, पक्षाने तिकीट दिलं नाही तर अपक्ष का होईना पण मैदानात येणारच. हा, येते ना, आता कुणीतरी येतील, दोघांपैकी कुणीतरी येतील. विरोधात कुणीतरी पाहिजेच. हा पाहिजे ना. 5 वर्षात आमदार म्हणून सुनील अण्णा शेळके पास की नापास? पास. त्यांचं म्हणणं आहे पाण्याचा प्रश्न सोडला नाही. पाण्याचं तसं रोडचे केले, ते आता हे भवन तयार केले, पण पाणी नाही ना आणलं. पाणी आता होईल, चालतंय, त्यांचं चाललंय असते ते पण प्रकार चालले. पाण्याचा शुद्धीकरणाचा एक मुद्दा आहे. आम्ही असं बघितलंय निवडणुकीच्या काळात प्रचार सुरू झाला की सगळेच उमेदवार जे आहेत ते जागे होतात, तुमचे पाय धरतात, हात जोडतात, पाय जोडतात आणि 5 वर्ष काय ते मतदारसंघात फिरकत नाही. सुनील अण्णा शेळके 5 वर्षात फिरकलेत की नाही? डेफिनेटली फिरकलेत. त्यांचं चांगलं काम आहे. बरं. आणि त्यांची उन्नती ही चांगली आहे, आणि पूर्वीपासून गरिबापासून मोठ्यांपर्यंत त्यांनी चांगलं लक्ष दिलंय. शरद पवार म्हटले सुनील अण्णा शेळके आता पुढे आमदार कसा होतो मी ते बघतो, म्हणजे शरद पवार ठरवणार आहेत का तुम्ही मावळकर ठरवणार? नाही, ते आता ते नाही आपल्याला सांगता यायचं, पण डेफिनेटली अण्णा चांगला आहे, सुनील अण्णा चांगला आहे. बरं. आडीनडीच्या काळात संपर्क होतो? हो.
होतो व्यवस्थित आहे. बरं. ज्यांचं वय 65 पेक्षा जास्त झालंय त्यांना सरकार महिन्याला 3000 रुपये देणार आहे. ह्या योजना माहिती झाल्यात का? माहिती झाल्या. बरं, मग फॉर्म बिम भरलाय तुम्ही? नाही. मला पाऊस लागतो नाही भरला का? बरं, माझी एक पेन्शन चालू आहे. बरं, पण ह्या ज्या योजना सुरू केल्या तुम्हाला काय वाटतं त्या योग्य योजना आहेत? योग्य आहेत. त्याला भेटतील ना, काय वाईट आहे. हा, म्हणून मी फक्त एवढंच विचारायचं होतं, योजना माहिती झाल्यात का? ठीक आहे, झाल्यात. लोकांना सगळ्यात जास्त प्रश्न काय गाजला की शेतमालाला भाव नसणं. मग मला असं विचारायचं आहे की परिस्थिती अजूनही जैसे तेच आहे की परिस्थितीत काही बदल झालाय? तशीच आहे. आता दुधाला 30 रुपये प्रति लिटर भाव केलाय आणि 5 रुपये अनुदान देत आहे सरकार. मग काय त्याच्यात भागतंय का नाही? नाही भागत. जास्त पाहिजे दुधाला. या गाईचा भाव असं ना, गाईच्या दुधाचा 30 रुपये, तो 45 पाहिजे त्याला गायच्या. नाही, 5 रुपये अनुदान दिलं ना? नाही दिलं. आणि पैसे देत नाही, आम्ही डेअरी दूध घालतोय तर. आणि 30 रुपये लिटर भाव केलाय की नाही केलाय? गाईच्या दुधाला नाही. आणि ते म्हशीच्या दुधाला? म्हशीचं आहे तोच आहे. वाढवलंच नाही काही अजून. आम्ही ते अमोल डेअरीला दूध घालतोय, आता आम्हाला माहिती आहे ना, त्यामुळे दूध भाव वाढलेच नाही. आणि आता ह्या ज्या काही योजना सुरू केल्या त्या योजनांकडे कसं बघताय? योजना तर आम्हाला माहितीच नाही काय सुरू केली. ते पहिली गोष्ट म्हणजे लागू फॉर्म भरायची सुरुवात झाली ना, प्रोसेस. पैसे नाही पडले अजून फॉर्म भरतात पण मिळतील लाडक्या भावासाठी. अहो, लाडक्या भावाला त्यांनी 12वीच्यांना 6000 रुपये दिलेत, ज्यांचे ग्रॅज्युएशन झाले त्यांना 8000 दिलेत. आणि ज्यांचं काही झालं नाही त्यांनी काय करायचं? ज्यांना गरज आहे त्यांनी काय शिकले नाही. आम्ही शिकलो तर आम्हाला काही भेटलं नाही, आम्ही काय सांगू, आम्हाला फायदा म्हणून याच्यापासून. बरं, जाऊ द्या, ते जाऊ द्या. महाविकास आघाडी आणि महायुती, तुम्हाला सध्या सरकारमध्ये कोण कोणासोबत काही ताळमेळ लागलाय का आतापर्यंत? सरकारच नको आपल्याला, आपलं कोण पोट भरायचं आपलं. बरं, मग पक्ष बघून चिन्ह बघून काय मतदानाचा विषय काय नाही अधिकारी म्हणून फक्त मतदान करायचं, बाकी काही नाही करायचं. काहीच बघायचं नाही. नाही काय नाही बघायचं. बरं, माझं म्हणणं असं आहे की 5 वर्ष एक आमदार इथे निवडून आलेत, ते आमदार कामाचा आहे की नाही? 5 वर्षामध्ये आमच्या माहितीनुसार 2 ते 2.5 करोड रुपयाची कामं झालेली आहे. 2,000 ते 2.5 करोड रुपयाची कामं झालेली आहे. एक म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त कामं केलेला आमदार इतरांनी देखील केलेली आहे, परंतु सुनील शेळकेंनी देखील चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. कामाचं नियोजन देखील चांगलं करतात ते. तुम्ही म्हणता 2 ते 2.5 हजाराची कामं झाली. आता आम्ही तिथे लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, त्यांचं म्हणणं असं आहे की पाणी कामं झाले, पाणी पण आम्हाला भेटलंय, पण पाणी जे आहे ते शुद्धी म्हणजे त्याचं शुद्धीकरण झालेलं नाही त्या पाण्याचं. बघा, 1 मिनिट ऐका थोडंसं. सगळंच एका टायमाला सगळं काय होत नसतं. 5 वर्षात तुम्ही जर म्हणलं सगळंच विकास 5 वर्षात होतो का? स्वातंत्र्य होऊन आपल्याला किती वर्ष आलेले, विकास हा होतच राहणार आहे. थोडंफार मागं पुढं होईल, पण चांगल्या प्रकारे काम चालू आहे. तुम्ही म्हणता 24,000 कोटींचा निधी आणला, त्यात पाणी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पाण्याचा प्रश्न म्हणजे नाही, पाणी आहे पण ते पाणी जे नळाला येतं ते नळाला येणारं पाणी शुद्ध नाही असं लोकांचं म्हणणं आहे. आता पावसाची परिस्थिती पाहता आपला डोंगराळ भाग आहे, त्याच्यामुळं पाणी ह्या गढूळच राहणार आहे. थोडा 1-2 महिन्याचा कालावधी असतो. पुढच्या काळामध्ये 1-2 महिने गेले पावसाचे गेल्यानंतर आहे ना, पाणी अतिशय चांगलं येतं. आणि भविष्यामध्ये फिल्टर प्लांट वगैरे योजना आहे त्याचे, आणि होतील 1-5 वर्षामध्ये पुढच्या फिल्टर प्लांटची योजना ती होईल 100% होणार. बरं, सुनील अण्णा शेळकेंनी 2019ला प्रचार करताना म्हटलं होतं मला फक्त एकदा संधी द्या. एकदा संधी त्यांना दिली, दुसरी संधी दिली पाहिजे की नाही? आपण काय सांगणार, आपण सर्वसामान्य नागरिक आहोत. जनता ठरवेल कोणाला द्यायचं निवडून, कोणाला नाही द्यायचं. ज्याच्या नशिबात असेल त्याचा योग असेल तो होईल आमदार, आहे का नाही? मत लोकांनी प्रत्येकाचा आपला आजमाव मी मताचा आहे, कुणी गाव आहे ना. सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. समोर बाळा वेगळे, बापू वेगळे, रवी वेगळे, अजून राष्ट्रवादीकडून पण सगळे आमच्या तालुक्यातले, सगळे आमचे जवळचे, सगळे जवळ महायुती आहे ना. ठीक आहे. बरं, सुनील अण्णा शेळके 5 वर्षात आमदार म्हणून पास की नापास? पास 100% पास. काय सांगतात? पास का बनवून पास? चांगली कामं केली त्यांनी. बरं, तिकडे शरद पवार येऊन सांगून गेले ना, आता बघतो आमदार कसं होतात म्हणून. चांगली कामं केली त्यांनी, आता इथून पुढे त्यांचं चांगलं हे होईल. आयुष्य होईल. मावळकर ठरवणार आहे समजा. हो. बरं, काय सांगताल?
सुनील अण्णा शेळके 5 वर्षांच्या विकास कामात पास की नापास? पास 10 पैकी किती मार्क्स देताल? 10 पैकी 10. एवढे नसतात 10 पैकी 10 देणार, आमदार आहेत ना, कामं केलीत म्हणलं देणारच ना. अहो पण एवढे मार्क्स दिल्यावर काम नाही व्हायची पुढे? होणार, करणार 100%. कुठलाही माणूस गेला तरी काम करतात 100%. बरं, काय सांगताल सुनील अण्णा शेळके आमदार म्हणून पास की नापास? पास. 10 पैकी किती मार्क्स देताल? 5 वर्षात आमदार मतदारसंघात फिरकतात का? मग फिरकतात ना. आम्ही बाहेरचे आहेत, आम्हाला माहित नाही, आम्ही विचारतो. मी झोपतो मी, ते कामच जास्त करतात. अच्छा, हा ठीक आहे, म्हणजे कामाचा आमदार आहे. आहेच. आमदार म्हणून सुनील पास की नापास? पास. 10 पैकी किती मार्क्स देतात? आपण पण इथलं नाही, स्थायिकचं नाही आपण इथं. बर बर बर. आपण इथं म्हणजे चांगलीच आहे आपण. अच्छा अच्छा, पण चांगलं आहे काम. चांगलं आहे का? ठीक. ते पाण्याचं शुद्धीकरण म्हणताय ते मुद्दा बरोबर आहे. शुद्धीकरण आणखी नाही, पाणी जरा दूषित येते. हां, त्याच्याकडे त्यांनी जरा लक्ष द्यावं एवढं म्हणून. फिल्टर प्लांटची योजना जी आहे ती अजूनही मागच आहे. ती फिल्टर प्लांटची योजना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मावळकर सुनील अण्णा शेळकेंना 10 पैकी 10 मार्क्स देऊ शकत नाही. जारंगेचं काही संबंध, मराठी माणसाचं वाटोळ करणार जारंगे. मराठी माणसाचं वाटोळ करणार ना. मग 10% दिलंय ना सरकारने, घे ना. बरोबर आहे का नाही? मग तू अजून का मागतो, कशासाठी मागतो? नाही, जरांगेंना ओबीसीतून पाहिजे आरक्षण. ओबीसीतून कसं दिल? जरांगे हा भांडण लावायला लागला आता माणसामध्ये. काय जरांगे हा सगळ्या जनतेची भांडणं लावायला लागला. आपल्याला 10% दिलंय ना मराठ्यांना, मी सुद्धा मराठीचे, घ्या ना. हा, ओबीसीतून नको, कुणाचंच नको ना. आपल्याला सरकारने दिलंय, मायबाप सरकारने आपल्याला दिलंय आरक्षण. सरकार चांगलं आहे, पण आपला जारंगे चांगला नाही. कुणावर बी टीका करतो, काही करतो. राज ठाकरेंना म्हणला सुपारी बादर, हे बोलणं नाही त्याचं चांगलं. काय कुणाचं बी काही करतो ते असं नाही. जरांगे शरद पवारांचा माणूस आहे म्हणतात, काय वाटतं? शरद पवार बी तसेच आहेत ना. ते त्यांची साखळीच आहे. आता सध्या शरद पवार आणि जारंगे एकच आहे. बाकी तुमचे आमदार काय, आमदार कामाचा माणूस आहे की नाही? आमचे आमदार चांगले आहेत. आमचे दोन्ही, माझे आमदार बी चांगला, शेळके बी चांगला आणि बेगडे बी चांगलाच आहे. सगळ्यांना धरून आहेत म्हणायचं. हा, आमच्या मावळ तालुक्याचे तर आमदार आमचे चांगले आहेत, खासदार बी चांगले आहेत. खासदार आपले श्रीरंग अप्पा बारणे ते सुद्धा चांगले आहेत. काय सांगताल काका? बरं ऐका ना, मी इथलं विचारतच नाही, अहो पण बोलताच येत नाही. काय सांगताल काका? मला नाही, काहीच नाही. गुंडगिरी चाललेली आहे, दादागिरी चालली, लोक घाबरणार ना. हो, अहो गुंडगिरी दादागिरी कुणाची आहे? सगळ्यांची काय जितावा, ज्याचा भरणा आहे त्याची दादागिरी. आमच्यासारखे लोकांना मारतील ना, ते मारतील का नाही? मग तेव्हा लोक घाबरतात बोलायला. उद्या एखादा, आता मी बोललो यांच्याबद्दल, यांना कळन, ऑटोमॅटिक कळन. मग वडगाव मावळमध्ये असा माणूस बोलला, चला 4 गुंड जा त्याच्या घरी, करा तोडफोड, मारा त्याला, होणार ना तसं. बरोबर आहे का नाही? मग मावळमध्ये हाही मुद्दा आहे बरं का, गुंडगिरीचा हा मुद्दा आम्ही ऐकलाय. म्हणजे तुम्हीच बोलतात असं नाही, बऱ्याच ठिकाणाहून ऐकत आलो आहेत. पण ठीक आहे, आपण सरकार काय म्हणताय, जरांगे काय म्हणतात, एकंदरीत आमदार काय म्हणतात, हे सगळ्याच गोष्टी समजून घेत आहोत. आणि आतापर्यंत आपल्या हाती फक्त आणि फक्त जे आहे ते पाण्याचं शुद्धीकरण जे आहे ते झालेलं नाहीये. लोकांना आजही नळाला गढूळ पाणी येतंय, एवढाच एक मुद्दा आपल्या मावळमध्ये हाताशी लागलेला आहे. तर आज आपण वडगाव मावळ या विधानसभा मतदारसंघामध्ये आलो होतो. आपली सिरीज आहे वयो आमदार कामाचा आहे की नाही. या ठिकाणच्या मावळकरांनी आमदार पास की नापास, 5 वर्षात आमदार मतदारसंघात फिरकलेत की नाही, अडीनडीच्या काळात आमदारांसोबत संपर्क होतो की नाही, आणि 5 वर्ष अण्णांनी संधी मागितली होती, आता एक संधी त्यांना दिली, दुसरी संधी द्यायची की नाही हे जनता ठरवणार आहे. आणि अगोदर सुद्धा त्यांना तिकीट जे होतं ते राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःहून दिलेलं होतं. त्यामुळे बरेचसे प्रश्न या मतदारसंघामध्ये होते, म्हणजे कुठल्या तिकीट वाटपाबाबतचे. मात्र 5 वर्षांमध्ये विकास कामांचा जर आढावा घेतला तर
फिल्टर प्लांट एवढं एकच गोष्ट जी आहे ती मावळमध्ये झालेली नाही. लोकांच्या नळाला अशुद्ध पाणी येतं असं जे आहे मत ते लोकांनी व्यक्त केलंय. बाकी अण्णांची कामांना त्यांचे 100 पैकी 100 मार्क्स आहेत. पण या पलीकडे जाऊन अजून निवडणूक सुरू झालेली नाहीये. अण्णांच्या परस्पर विरोधी उमेदवार कोण असणार आहे हेही डिक्लेअर नाहीये. परंतु एकंदरीत मावळमधला कल काय आहे तो आपण वयो आमदार कामाचा आहे की नाही या सिरीज अंतर्गत समजून घेतलेला आहे. आता पुढील आपण विधानसभा मतदारसंघ हा जुन्नर कव्हर करणार आहोत. त्या ठिकाणी अतुल बेनके हे विद्यमान आमदार आहेत. आमदार कामाचा आहे की नाही या सिरीज अंतर्गत अतुल बेनके यांना लोक पास करतात की नापास करतात हे पाहण्यासारखं असणार आहे. ही भाग आपला वडगाव मावळ मधला आज इथेच संपतोय. पुन्हा निवडणुकाच्या तोंडावरती मावळकरांना आपण भेटणार आहोत. आणि हो, आम्ही जास्तीत जास्त सुनीलांना शेळके यांच्या विरोधात म्हणजे आमदारांना खूप डोक्यावर बसून ठेवायचं नसतं असं आमचं मत आहे. त्यामुळे अण्णांच्या विरोधात कोणी बोलतंय का हे समजून घेण्यासाठी खरं तर आम्ही इथे आलो होतो. मात्र भाजपच्या कार्यालयातही गेलो, तिथेही लोक नव्हते. आणि ग्राउंडवरती सुद्धा आम्हाला जसे लोक भेटतील तशा लोकांना आम्ही प्रश्न करत होतो. ज्या लोकांच्या प्रतिक्रिया यामध्ये आहेत तुम्ही त्या लोकांना विचारू शकता की त्या लोकांना ते लोक तिथंच उभे होते आणि आमचे फक्त प्रश्न चालू होते. त्यामुळे या व्यतिरिक्त जरी तुमचे काही मावळमधले प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनला नक्की व्यक्त व्हा. वन साइडेड आपण काहीही चालवत नाही. जे तुम्ही बोलता तेच आम्ही जे आहेत ते दाखवत असतो. बाकी भेटत राहू. बाकी तुमचं काय, तुम्ही कोणत्या मतदारसंघातील आहेत आणि तुमचा आमदार कामाचा आहे की नाही व्हा व्यक्त. भयो आमदार कामाचा आहे का? बाळ्या मोठं माझा फोटो लावा मोर डिंगेला आला भावी आमदार न्यूज मार निघेला.